हॅलो नमस्कार। तर आज आहे कृष्ण जन्माष्टमी आणि आज म्हटलं थोडंसं आपण सुंटोडा आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने मी साखरेऐवजी फक्त गूळ वापरलेला आहे आणि तसेच मी ह्याचे लाडू बनवून घेता। इथं मी खोबरं खारीक न भाजता फक्त काजू बदाम आणि डिंक या तेलामध्ये तुपामध्ये तळून घेतलेला आहे। आणि बघ खारीक खोबरं आता सुंटवडा करत ज्यावेळी आपण करतो तर आमच्याकडे तर ते भाजलं जात नाही। सुंटवडा म्हणजे बाळंतणीसाठी ज्यावेळी सुंटवडा केला जातो त्यावेळी ते भाजून करत नाही आहे असं हे बारीक करून फक्त ते काही जण गूळ वापरतात काही जण साखर वापरतात तसा केला जातो। तर त्याच पद्धतीने मी हे डिंक लाडू करून घेत आहे। म्हणजे त्यामध्ये फक्त मी गूळ साखरेऐवजी गुळाचा वापर केलेला आहे। तर काजू बदाम तळून घेतले आणि त्यानंतर खसखस अगोदर भाजायची होती। आता तूप थोडंसं होतं त्यातच ही मग ती पण घेतली आणि डिंकामध्ये मिक्स करून टाकली। आता अर्धा किलोच्या प्रमाणात मी ही केलेलं आहे। अर्धा किलो खारीक अर्धा किलो खोबरं असं घेतलेलं होतं आणि गूळ पण इथं मी अर्धा किलोला थोडासा जास्त असेल किंवा अर्धा किलो असेल तेवढाच यूज केलेला आहे। त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा गुळाचा पाक करायचा आहे। तो जास्त कडक वगैरे करायचा नाही तर थोडासा गूळ व्यवस्थित शिजला जाईल असा पाक बनवून घ्यायचा आहे। आता हे मी अगोदरच खोबरं जे आहे ते बारीक चिरून मिक्सरमधून बारीक केलेलं होतं। खारीक पण फोडून मग मिक्सरमध्ये बारीक करून ठेवलेली होती। आणि आता यामध्ये सुंठ पण आपल्याला सुंठ पावडर टाकल्यानंतर सुंठवड्यामध्ये बघा असते त्याची चव छान येते। तर भरपूर सुंठ असेल तर टाकू शकता तुम्ही। तर सुंठ पण मिक्सरमध्ये अशी अगोदर फोडून घेतली खलबत्त्याने आणि मग बारीक त्याची पण पावडर करून घेतली। आणि हे तळून घेतलेले काजू बदाम असे जास्त बारीक केलेलं नाही थोडंसं जाडसर असं यामध्ये वाटून टाकलं आणि डिंक आणि खसखस होती ती सगळी आता यामध्ये टाकली आणि हे मिक्सरमधून बारीक करून घेतलं। आता डिंकामध्ये तूप असल्यामुळे थोडंसं ओलसर झालेलं होतं म्हणून यामध्ये परत थोडंसं हे सुकं खोबरं आणि खारकीचं मिश्रण टाकून ते परत एकदा फिरवून घेतलं। आता हे तयार केलेलं मिश्रण आहे ना हे सगळं सुद्धा तुम्ही मिक्सरमधून काढून एकजीव करू शकता। पण इथं मी हातानंच मिक्स केलेलं आहे। हातानं करा किंवा मिक्सरमध्ये केलं तरी सुद्धा चालतंय। आणि ही सुंठचे धागे बाजूला काढलं आणि ती पावडर पण यामध्ये टाकून घेतली। वेलची पूड टाकू शकता जे हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही अजून यामध्ये ॲड करू शकता। तर हे सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि हा खारीक आणि खोबरं हे भाजलेलं नाही कच्चंच मी इथं यूज केलेलं आहे। असे सुद्धा लाडू छान होतात आणि सुंटवडा आपण जसा करतो त्या पद्धतीनेच केलेला आहे फक्त याचे लाडू बांधलेले आहेत गुळाचा पाक बनवून। आणि तुम्हाला लाडू बांधायचे नसतील तरी आहे असं सुद्धा गूळ तुम्ही यामध्ये मिक्स करून तसं सुद्धा ठेवू शकता। आणि लाडू करायचे असतील तर मग गुळाचा पाक केल्यानंतर लाडू छान होतात अगदी मऊ राहतात। तर आता गुळामध्ये थोडाफार कचरा निघतोच म्हणून गूळ पण इथं मी गाळून घेतलेला आहे। आणि आता हे सगळं गरम आहे त्यामुळे चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं। आणि हे आता लाडू बांधताना थोडेफार बांधताना जर लाडू तुमचा पाक थंड झाला तरी भरपूर वेळ हे लाडू बांधता येतात आपल्याला लगेच हे थंड होत नाही। पण तसं झालं तर हे यामध्ये तुम्ही थोडंसं तूप ॲड करू शकता किंवा ते मिक्सरला जर परत थोडंसं फिरवलं तरी सुद्धा ह्याचे परत लाडू बांधता येतात। तर अर्धा किलो कमी प्रमाणात असतील तर हे आपण पटकन लाडू बांधून घेतो। पण जास्त प्रमाणात असतील तर मग लाडू बांधण्यासाठी वेळ झाला तर मग हे सुकू शकतं। मग सुकल्यानंतर तुम्ही मिक्सरला फिरवा किंवा त्यामध्ये थोडंसं तूप ॲड करा तरीसुद्धा लाडू बांधले जातात। आता थोडंसं गरम आहे त्यामुळे ह्यानं उलटण्यानं पण थोडंसं मिक्स करून घेतलं। आता हात लावू शकतो अशा स्टेजला त्यावेळी हाताने असं चांगले एकजीव करून घेतलेलं आहे मी। आणि ह्याचे आता मस्त असे लाडू बांधून घ्यायचे। आता तुम्हाला केवढ्या साईजचे करायचे आहेत तसे अगदी छान मऊसूत लाडू तयार होतात। आता तुम्हाला वाटेल की गुळाचा पाक केल्यामुळे लाडू कडक होतात पण अजिबात लाडू हे कडक होत नाहीत कारण आपण गुळाचा पाक कडक पाक केलेला नव्हता। तर या साईजचे मी असे सगळे लाडू तयार करून घेत आहे। तर अर्धा किलोच्या प्रमाणात बघा एवढ्या साईजचा मी लाडू बनवलेला होता ते मला वाटतं 50 ते 52 लाडू तयार झालेले होते। तर मुलांसाठी तुम्ही महिनाभरासाठीचे किंवा 15 दिवसासाठी असं लाडू तयार करून ठेवू शकता। रोज एक जरी दिला तर त्याला भरपूर होतं। तर अशा पद्धतीने बघा सगळे लाडू तयार करून झालेले आहेत। तर शेवटपर्यंत हे लाडू मला बांधता आले ते मिश्रण आहे ते कोरडं झालेलं नव्हतं। तर एकूण 50 ते 52 एवढं हे लाडू तयार झालेले होते या मीडियम साईजचे अर्धा किलोच्या प्रमाणात। तर तुम्ही डिंक लाडू कसे करता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। तर बघा अगदी छान मऊसूत हा लाडू तयार आहे। असा इझिली तो तुटला जातो आणि आता परत बांधलं तरी सुद्धा हा बांधला जातो।
त्यामुळे हे लाडू व्यवस्थित आणि अशा हे महिनाभर तरी व्यवस्थित टिकतात लाडू. आता काही जणांना वाटेल की यामध्ये गुळाचं पाक यूज केल्यामुळे आता ते किती दिवस टिकतात, तर असं काही नाही, ते पण भरपूर दिवस टिकतात. आता हे किचन आवरायचं. आता व्हिडिओ बनवायचं म्हटलं की कॅमेऱ्यासमोर आपण तेवढंच घेतो, पण पाठीमागं परत भरपूर पसारा झालेला असतो, तो आवरायचा असतो. तर आता अगोदर सगळी भांडी मी गोळा करून सिंकमध्ये ठेवली, गुळाची कढई वगैरे भिजण्यासाठी. तोपर्यंत किचन कट्टा म्हटलं आवरून होईल. तर ही सगळी भांडी आता भांडी घासायच्या अगोदर किचन गॅस पण पुसून घेतला, कारण गॅसवरती पण थोडंफार सांडलेलं होतं. आणि किचन कट्टा पण असा आवरून घेतलेला आहे. तर मुलांसाठी आपण ज्याप्रमाणे शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवतो, तर कृष्ण जन्माष्टमीला रात्री 12 वाजता म्हणजे आमच्या मंदिरात इथं सुंटोडा वाटला जातो आणि पाळणा वगैरे म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आमच्याकडे कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. तर तुमच्याकडे तुम्ही कशी करता ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय.